नमस्कार, आप देख रहे हैं इंडिया 79 न्यूज चैनल, जहां खबरें मिलती है। सबसे पहले नासिक महानगर पालिका के प्रभाग क्रमांक 23 में पूर्व महापौर सतीश नाना कुलकर्णी और नगर सेविका संध्या ताई कुलकर्णी की ओर से महाराष्ट्र के मंत्री माननीय गिरीश महाजन जी के जन्मदिन के अवसर पर विशेष वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित किया गया। यह कार्यक्रम नासिक के खोड़ेनगर परिसर में आयोजित किया गया, जहां पर्यावरण संरक्षण का संदेश देते हुए बड़ी संख्या में पौधे लगाए गए। इस अवसर पर उपस्थित लोगों ने भी पर्यावरण बचाने और अधिक से अधिक पेड़ लगाने का संकल्प लिया। पूर्व महापौर सतीश नाना कुलकर्णी ने मंत्री गिरीश महाजन जी को जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए कहा कि समाज सेवा और पर्यावरण संरक्षण दोनों आज की सबसे बड़ी जरूरत है और इसी उद्देश्य से यह वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित किया गया है। कार्यक्रम में प्रभाग क्रमांक 23 की नगर सेविका और अन्य जनप्रतिनिधि भी बड़ी संख्या में उपस्थित रहे। सभी ने मिलकर मंत्री गिरीश महाजन जी को जन्मदिन की ढेरों शुभकामनाएं दी। स्थानीय नागरिकों और कार्यकर्ताओं ने भी उत्साह के साथ वृक्षारोपण किया और पर्यावरण संरक्षण का संदेश दिया। लोगों ने कहा कि पेड़ लगाना ही आने वाली पीढ़ियों के लिए सबसे बड़ा दायित्व है। ऐसी ही ताजा और सटीक खबरों के लिए जुड़े रहिए इंडिया 79 न्यूज़ के साथ। कैमरामैन आरिफ तड़वी के साथ जहीर खान, नासिक। मध्ये आमचे नेते, मार्गदर्शक, आदरणीय जलसंपदा आणि कुंभमंत्री गिरीश भाऊ महाजन यांचा आज वाढदिवस आहे। उन्नत नासिक अभियानाअंतर्गत माननीय गिरीश भाऊंनी नासिक शहरामध्ये उन्नत नासिक हे अभियान सुरू केलेलं आहे। त्या उन्नत नासिक अभियानाच्या अंतर्गत नासिकमधले विविध क्षेत्रातले असतील किंवा पर्यावरण प्रेमी असतील यांना सगळ्यांना एकत्र करून नासिकमध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त वृक्ष लागवड ही नासिक शहरामध्ये झाली पाहिजे। हरित नासिक झालं पाहिजे, स्वच्छ नासिक झालं पाहिजे। ही कुंभनगरी जी आहे, कुंभनगरी ही पवित्र नासिक शहर हे पवित्र आहे, तीर्थक्षेत्र आहे आणि त्या दृष्टीने पर्यावरण सुद्धा जपले गेलं पाहिजे। त्यामुळे उन्नत नासिक अभियानाच्या अंतर्गत माननीय गिरीश भाऊ यांनी आज संपूर्ण त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रभर विविध ठिकाणी असे वृक्षारोपणाचे कार्यक्रम केले जात आहे। आम्ही प्रभाग क्रमांक 23 मध्ये सुद्धा 100 पेक्षा जास्त झाडं आज भाऊंच्या वाढदिवसानिमित्त लावलेली आहे। त्याबरोबर वृक्षारोपणाबरोबरच एसटीचे कार्ड, सरकारची जी योजना आहे की मोफत प्रवासाची, त्याचं 2100 कार्ड वाटप आज आमच्या वंदे मातरम हॉल इथे माननीय माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम सुद्धा आयोजित केलेला आहे। आणि सरकारने सर्व भारतीयांना आरोग्य विमा ही जी योजना माननीय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून आहे, त्या योजनेच्या अंतर्गत आयुष्यमान कार्ड आणि वयवंदन कार्ड याचं सुद्धा आज शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे। नासिक शहराच्या विकासाच्या दृष्टीने आणि कुंभनगरीच्या दृष्टीने मागच्या वेळेस सुद्धा 12 वर्षापूर्वी कुंभमंत्री गिरीश भाऊ होते आणि अतिशय मोठ्या प्रमाणात उत्साहाने आणि कुठलीही हानी न होता असा मोठ्या प्रमाणात अतिशय चांगला असा कुंभमेळा आयोजित झालेला होता। आणि ह्यावेळेस सुद्धा 8 ते 10 कोटी भाविक हे नासिक शहरामध्ये येतील असा अंदाज आहे। त्या दृष्टीने नासिक शहरामध्ये विविध विकास कामं ही सरकारच्या माध्यमातून सुरू आहे। स्वतः गिरीश भाऊ ह्या सगळ्या कामांचं स्वतः हे मार्गदर्शक म्हणून ते काम करत आहे। तिथे आमच्या सगळ्या कार्यकर्ते, आमचे नगरसेवक यांच्याबरोबर मार्गदर्शन करून सातत्याने नासिक शहरामध्ये नासिकचा विकास हा सर्वांगीण झाला पाहिजे आणि कुंभाबरोबर ह्या पवित्र कुंभाबरोबरच नासिक शहर हे सर्वांगीण विकासाचं, तिथे लाईटच्या असतील, ड्रेनेजच्या असतील किंवा बाकीच्या सुविधा असतील या नासिककरांना उपलब्ध झाल्या पाहिजे। सातत्याने स्वतः गिरीश भाऊ याच्यामध्ये लक्ष घालत आहेत। मी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमचा प्रभाग क्रमांक 23च्या सगळ्या नागरिकांतर्फे त्यांना मनपूर्वक खूप शुभेच्छा देते आणि त्यांना उत्तम आयु आरोग्य लाभो हीच विघ्नहर्त्याची प्रार्थना करते। आणि हरित प्रभाग करण्याच्या दृष्टीने माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी सातत्याने प्रभागामध्ये वृक्षारोपण हे सातत्याने गेल्या 25 वर्षापासून सुरू आहे आणि ह्या जून महिन्यामध्ये सुद्धा 5 जून हा पर्यावरण दिवस असतो। त्यानिमित्ताने आम्ही आमच्या प्रभागामध्ये विविध भागामध्ये एक मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून नागरिकांना आपण करोना काळामध्ये ऑक्सिजन विकत घेतला होता, पण आपली झाडं जी आहे आपल्याला ऑक्सिजन हे देतात, त्यामुळे झाडं जपली पाहिजे, आपल्याला सावली देतात, आपलं आरोग्य चांगलं ठेवतात। त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण 5 जूनच्या निमित्ताने पर्यावरण दिनाला सुद्धा आम्ही सगळेजण करणार आहोत। धन्यवाद। साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माजी महापौर
कुलकर्णी नाना आणि त्याचप्रमाणे आमच्या प्रभागाच्या नगरसेविका अतिशय धडाडीच्या अशा संध्याताई कुलकर्णी यांनी हरित नाशिक सुंदर नाशिक यासाठी वृक्षवल्ली आम्हा सोयरी या उक्तीप्रमाणे पुणे नगरमध्ये वृक्षारोपण करण्याचा जो प्रयत्न केला आणि सुंदरपैकी सर्वांना जबाबदारी देऊन आणि स्वतःही जबाबदारी स्वीकारून एक नाशिक एक आदर्श असं शहर सुंदर शहर बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। या नाशिक नगरीमध्ये कुलकर्णी नानांनी या प्रभागामध्ये अतिशय शून्यातून विश्व निर्माण करण्याचा जो निश्चय आणि ध्येय बांधलेला आहे ते निश्चितच आम्ही सर्वच्या सर्व नागरिक त्यांना सहकार्य करू आणि निश्चितच हा प्रभाग एक नाशिकमधला आदर्श असा प्रभाग बनवण्यासाठी त्यांना आम्ही सहकार्य करून साथ देणार आहोत। आणि या निमित्ताने पुणे नगरच्या सर्व रहिवाशांच्या वतीनं आम्ही गिरीश भाऊ महाजन यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी शुभचिंतन व्यक्त करतो आणि नानासाहेब यांनाही त्याचप्रमाणे दीर्घायुष्य लाभो आणि असंच धडाडीचं कार्य त्यांच्या हातून संध्याताईंच्या हातून आणि वैभवदादांच्या हातून घडत राहो आणि नागरिकांना सोबत घेऊन पुढे जात राहावं अशी सदिच्छा व्यक्त करतो। थांबतो। सर्वांचे श्रद्धास्थान महाराष्ट्राचे संकटमोचक मान्य श्री गिरीश भाऊ महाजन यांचा वाढदिवस आज नाशिक नगरीमध्ये साजरा होत आहे। आमच्या प्रभाग क्रमांक 23मध्ये अतिशय चांगल्या प्रकारे जवळजवळ 100 ते 150 झाडं त्यानिमित्ताने वृक्षारोपण करतो आणि तसंच एस टीचं जे कार्ड महाराष्ट्र शासनाने दिलेलं स्मार्ट कार्ड त्याही कार्यक्रम आज होतो आहे। माननीय गिरीश भाऊंना लाख आजच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा।